brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. साताऱ्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडीचा पाठलाग करत मुंबई तकची टीम पाचपुतेवाडीत पोहोचली. साधारण 350 लोकसंख्येचं दुर्गम गाव, आजूबाजूला डोंगराळ भाग, छोटंसं गाव असल्याने आम्ही पोहोचलो तेव्हा आजूबाजूला शांतता पाहायला मिळाली. स्थानिक पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ड्रग्ज फॅक्टरीची पाहणी केली. यावेळी आमच्या प्रतिनिधीला मात्र चित्रीकरणास बंदी केली. कराड पासून ते पाचोंदेवाडी या दुर्गम भागापर्यंत मुंबई तकची टीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत आली. मात्र आपण पाहू शकतो की ह्या पाचोंदेवाडी गावामध्ये वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत. वरिष्ठ अधिकारी पंचनामा पूर्णपणे तपास करत आहेत. त्यांची ह्या ठिकाणी व्हाईट कलरची गाडी या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहायला मिळते. मात्र मुंबई तकची टीम या ठिकाणी दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांनी स्थानिक पोलीस त्यांच्याबरोबर आहेत. या स्थानिक पोलिसांनी मुंबई तकच्या प्रतिनिधीला अडवण्यात आलेला आहे. मात्र कुठल्याही ठिकाणी शूटिंग करण्यात दिलं जात नाहीये. मात्र ह्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर भयानक असं जंगल पाहायला मिळतंय. नुसत्या झाडी दिसतेल्या आणि ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची 4 व्हीलर त्या ठिकाणी व्हाईट कलरची लागलेली आहे, त्याच पुढच्या साईडला भागामध्ये ती पोल्ट्री आहेत. हे कोंबडीची पोल्ट्री चालवली जात होती. याच कोंबडीच्या पोल्ट्रीमध्ये ही ड्रग्जचा साठा या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. असे एकंदरीत माहिती मिळत आहे की बाबा मोरे या व्यक्तीला पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र पोलिसांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलीही अद्याप ही माहिती या ठिकाणी सांगितली जात नाहीये. 24 जानेवारीला गुजरातच्या डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स अर्थात DRIच्या माध्यमातून साताऱ्यातील कराड तालुक्यातील पाचपुतेवाडीत कारवाई करण्यात आली. या कारवाईला ऑपरेशन सह्याद्री चेकमेट असं नाव देण्यात आलं होतं. या कारवाईमध्ये ड्रग्जची फॅक्टरी सील करण्यात आली. ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने करण्यात आली होती. याबाबत स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही. DRIच्या प्रेस नोटनुसार या ठिकाणावरून 21 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 71 किलोचं रॉ मटेरियल देखील, जे 15 किलोचं मेफेड्रॉन तयार करू शकतं, हे देखील जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत साधारण 55 कोटी असल्याचं यामधनं समोर आलंय. या कारवाईत ड्रग्ज तयार करणारा कुक, पैसे पुरवणारा आणि पोल्ट्री फार्मच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे ड्रग्ज घेण्यासाठी येणाऱ्या दोघांनाही यावेळी अटक करण्यात आली. कराड तालुक्यातील पाचोंदेवाडी या ठिकाणी पोलिसांनी छापा मारलेला होता. आज पंचनामासाठी अधिकारी आले होते. मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही या अधिकाऱ्यांनी आणि ते निघून गेलेले आहेत. आपण पाहू शकतो की ते वरिष्ठ अधिकारी होते, स्थानिक पोलीस होते त्यांच्याबरोबर, त्यामुळे त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते निघून गेलेले आहेत. मात्र शूटिंग काढण्याचा त्यांनी मज्जाव केला होता. आता नेमका प्रश्न असा आहे की नेमकं किती कोटी रुपयाचा मुद्देमाल आहे आणि किती लोक अटक केलेली आहे. अशी एकंदरीत माहिती मिळते की 5 लोक या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत. नेमकं अजून ह्याच्या पुढे किती आरोपी अजून ह्या ठिकाणी अटक होत आहेत, या ठिकाणी तपासाचा पुढचा भाग पोलीस आणि मोठे अधिकारी काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कराड तालुक्यातल्या छोट्या गावात एका पोल्ट्री फार्ममध्ये ही ड्रग्ज फॅक्टरी चालवली जात होती. मुंबई तकची टीम घटनास्थळावर पोहोचली तेव्हा ही पोल्ट्री सील केल्याचं दिसून आलं. पोल्ट्रीच्या आजूबाजूचा परिसर शांत होता. पोल्ट्रीच्या आत काही सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. त्या ठिकाणच्या आजूबाजूला फारशी वस्ती नसल्याने ड्रग्जची फॅक्टरी बिनदिक्कतपणे सुरू होती. गुजरातच्या DRIने साताऱ्यातील दुर्गम भागात ही कारवाई केली. पण यानंतर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. स्थानिक पोलिसांना या फॅक्टरीबद्दल माहिती नव्हती का? इथून तयार करण्यात येणारं ड्रग्ज नेमकं कुठे विकलं जात होतं? याआधी देखील साताऱ्यात अशाच पद्धतीच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यावेळी देखील स्थानिक पोलिसांना त्याबाबत कुठलीही माहिती नव्हती. साताऱ्यातील दुर्गम भागात अशा ड्रग्ज फॅक्टरी तयार होत असल्याने हा आता चिंतेचा विषय झालाय. कराडहून सकलेन मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.